आणि यानंतरची बातमी तमिळनाडूमधून आहे। तमिळनाडूमध्ये अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता दिसते। द्रमुकच्या पाठिंब्याने अण्णा द्रमुक सत्ता स्थापना करण्याची शक्यता आहे। अण्णा द्रमुकचे नेते पलानीस्वामी आज राज्यपालांना भेटण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अण्णा द्रमुक पाठिंबा मागताय अशी स्टालिन यांनी आमदारांना माहिती दिल्याचं सूत्र सांगतायत। माकप, भाकप आणि व्हीसीके या मित्रपक्षांची स्टालिन यांची चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। माकप, भाकप आणि व्हीसीकेचे प्रत्येकी 2 असे 6 आमदार आहेत। माकप, भाकप, व्हीसीके करतायत टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा विचार। द्रमुककडे 59 तर अण्णा द्रमुकसह एनडीएकडे 53 आमदार आहेत। तर टीव्हीकेची सगळी मदार आता माकप, भाकप आणि व्हीसीकेवरती आहे। टीव्हीकेकडून माकप, भाकप आणि व्हीसीकेला पाठिंबा मागितला गेलाय। माकप, भाकप आणि व्हीसीकेच्या आज बैठका होतील। संध्याकाळी निर्णय अपेक्षित आहे। माकप, भाकप, व्हीसीके यांच्यावर आघाडी प्रमुख द्रमुकचा दबाव आहे। प्रभारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर अजूनही चेन्नईमध्येच आहेत। माझ्याकडे आकडे महत्त्वाचे, दावे नाही असं राजेंद्र आर्लेकर यांनी म्हटलंय। 118 आमदारांचं समर्थन असलेल्यालाच सत्ता स्थापनेचं निमंत्रण असेल अशी भूमिका आर्लेकरांनी स्पष्ट केली आहे। अण्णा द्रमुक एकत्र येण्याचीही जोरदार चर्चा होतीये। अण्णा द्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांनी राज्यपालांकडे वेळ मागितली आहे। अण्णा द्रमुकना पाठिंबा मागितलाय अशी स्टालिन यांनी आपल्या मतदारांना माहिती दिली आहे। डाव्या पक्षांनी पाठिंबा न दिल्यास विजयला सत्ता स्थापन करणं कठीण आहे। सत्ता स्थापनेच्या शर्यतीतून विजय हटल्यास द्रमुक आणि अण्णा द्रमुकला संधी मिळण्याची शक्यता आहे। द्रमुक आणि अण्णा द्रमुकला राज्यपालांनी संधी दिल्यास टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामे देतील। तमिळनाडूतील लोकभवनाला आज काँग्रेस घेराव घालणार आहे। 10 मे पर्यंत चेन्नईतच थांबा असे द्रमुकने आमदारांना निर्देश दिलेत।